पहिल्यांदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी जननायक राघोजी बांगरे, बिरसा मुंडा या थोर महामानवांना माझा मानाचा जय आदिवासी. आज ही सभा पाहून नक्कीच विरोधक या ठिकाणी थरथरले असतील, घाबरले असतील. भाऊ, आम्हाला माहिती नव्हतं की या ठिकाणी एवढं सभेचं आयोजन होणार आहे. हे केवळ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी नव्हे, तर या ठिकाणी सामान्य माणूस तुम्हाला पाहण्यासाठी आलेला आहे. या ठिकाणी भाऊंचं काम, या ठिकाणी मंगळदादांनी या ठिकाणी पाठपुरावा सांगितला. भाऊनी काय काम केलं, या ठिकाणी चक्रीवादळ झालं तेव्हा या ठिकाणी भाऊनी कुठलाही विचार नाही केला. या ठिकाणी सर्व माझ्या आदिवासी बांधव आहेत, या ठिकाणी कुठल्या पक्षाचा आहे असा कुठलाही भेदभाव नाही न करता सर्व माझ्या आदिवासी बांधवांना भाऊन या ठिकाणी पत्र, मला वाटतं बेडसगाव ग्रामस्थांना माहिती असेल किती पत्र दिले, तिथे ते ग्रामस्थांच्याच हाती दिले, तुम्हीच त्याचं वाटप करा, कशा प्रकारे वाटप करायचं. राहिला विषय या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीची आपण सभा घेतली आहे. या सभेसाठी आपण आपल्या या ठिकाणी जिल्हा परिषद उमेदवार सौ सुनीता रोहिदास मोरे, तसेच या ठिकाणी पंचायत समिती दामक गण महेशजी खारीक साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन्ही उमेदवाराला मी या ठिकाणी आता सांगतो की तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झालेत आणि तुम्ही पण पंचायत समिती सदस्य झाले हे जाहीर करतो. आणि हा आदिवासीचा शब्द आहे, 100% तुम्ही होणार. हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. बरं, आपल्याला सर्वांना जाणून घ्यायचंय की आपल्या अपोजिट उमेदवार आहेत ते कोण आहेत. बरं, सर्वांना या ठिकाणी माहित नसेल जे अपोजिट उमेदवार, जिल्हा परिषदला अपोजिट उमेदवार आहेत ते टोकरे. आता मला वाटतं भाऊच्याच माध्यमातून ते जिल्हा परिषद सदस्य झाले, जिल्हा परिषद अध्यक्ष पण झाले. तुम्ही झुम्मापेठी ते बेडसगाव, आता बेडसगाव मध्ये एवढं मला पण माहिती नाही, बेडसगाव मध्ये त्यांनी काम केलंय का नाही, एकतरी काम केलंय का त्यांनी, एकही काम केलं नाही. माझ्या इकडे झुम्मापेठी ते आमचं जो नेराळपट आहे त्या ठिकाणी एकही काम केलं नाही. मग अशा माणसाला तुम्ही निवडून देणार आहात का परत? हा माणूस निवडून गेल्यानंतर काय करणार आहे? यांनी आदिवासीचा एकही विकास बघितला नाही, त्यांनी स्वतःचा विकास केला पण आदिवासीचा एकही विकास केला, एकही काम केलं नाही त्यांनी. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांना आपण पाहू शकतो, तुमच्या इकडे ते नौके असतील, परंतु नेरळ विभागामध्ये आपण पाहू शकतात चांगल्या प्रकारे शाळा असतील, मंदिर असतील, रस्ते असतील, अशा प्रत्येक नेरळमध्ये ज्या वाड्या आहेत त्या वाड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी देवबत्तीचं काम असेल. ज्या आता तुमच्या समोर उभ्या आहेत जिल्हा परिषद सदस्यासाठी, सदस्य जिल्हा परिषद सदस्य मी बोलतोय त्यांना, जिल्हा परिषद सदस्य उभ्या आहेत, ते निवडून पण आले, त्याही आताच विरोधक असून सुद्धा त्याही विकास कामे त्या ठिकाणी केलेले आहेत. या ठिकाणी आम्हाला असंही समजलं की काही लोकांनी या ठिकाणी चॅलेंज केलंय, बेडसगावमध्ये मतं काढून दाखवा. आता बेडसगाव तुम्हाला दाखवून देईल कसं मतं काढायचं ते. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो गिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार है असल अधिकार है अपना. या ठिकाणी थोडक्यात मी भाऊंच्या बद्दल एक शेर सादर करतो. रानातील टिकाऊ लाकडाला साग म्हणतात, बागेतील फुलणाऱ्या फुलाला भाग म्हणतात, जो कुणा पुढे कधी झुकला नाही, झुकणार नाही, त्याला सुधाकर घारे नावाचा वाघ म्हणतात. जय हिंद, जय आदिवासी.